मित्रांनो, कथापर्व या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या भयकथा, रहस्यकथा, गोष्टी, सत्य अनुभव हे सारे आम्ही आपणासाठी घेऊन येत असतो. या कथांचा आनंद घेण्यासाठी आमची तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा. शेताकडे गेलेली माणसं घराकडे आली. ती घरात नाही तर तिला बघण्यासाठी तिचा नवरा शेजारच्या घरात जाऊन बघून आला. ती तिथे सुद्धा नव्हती. त्याने मोरी बघितली, साबण मोगरी नव्हती. नक्कीच ही नदीकडे असावी. पण आता तर सूर्य मावळतीला उतरला. आता यावेळी विचारांनी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. लगबगीने तो नदीकडे निघाला. सोबत भाऊ आला. धावत धावत ते नदीकडे पोहोचले. लांब खडकावर लाल पातळात ती पाठमोरी दिसली. केस मोकळे सोडले होते. एक पाय दुमडून म्हातारीसारखी वाकून बसली होती. समोर नदीकडे एकटक पाहत होती. नवऱ्याने हाका मारल्या, रंजना, ए रंजना, काय ग, अशी काय बसली? त्याने खांद्यावर हात ठेवून तिला हलवलं. तिची नजर एकटक समोर होती. ओठ फुटून त्यातलं रक्त सुकून त्यावर माशा घोंगावत होत्या. भान हरपून ती नदीच्या काठावर बसली होती. सुकलेलं रक्त आणि तिचा अवतार पाहून तिचा नवरा घाबरला. तिला हाका मारत हलवायला लागला. तिची नजर समोर होती. खळखळणारी नदी आता तिला फक्त दिसत होती. तो काठावर गेला. ओंजळभर पाणी आणून त्याने तिच्या चेहऱ्यावर मारलं. निर्विकार चेहरा आणि एकटक नजर पाहून त्या दोघा भावांनाही काही सुचलं नसावं. 1, 2, 3, 4 सबकारे तिच्या तोंडावर पाण्याचे त्यांनी मारले. तेव्हा जाऊन तिला शुद्ध आली. नवऱ्याला समोर पाहताच त्याला बिलगून रडायला लागली. नक्की काय झालं? त्याने तिला खूप सारे प्रश्न विचारले, पण तिला काहीच आठवत नव्हतं. आपण नदीवर कसे आलो हे सुद्धा तिला माहिती नव्हतं. घाबरून भीतीने ती रडत होती. भीती कसली हे सुद्धा तिला माहिती नव्हतं. सूर्य लालबुंद होऊन क्षितिजामध्ये विझून गेला. त्या तिघांना घरी येता येता अंधार झाला. घरामध्ये सारेच काळजीत पडले. नक्की काय झालं कोणाला समजायला मार्ग नव्हता. तिने ओली पातळ बदलली. गारठा जाणवून चुलीजवळ जाऊन बसली.
तिला काहीच आठवत नव्हतं. सारा प्रकार गावात माहिती झाला होता. सारे तिला बघायला येत होते. पण त्यातलं तिला काहीच कळायला आता भान राहिलं नव्हतं. रात्र काळोखी झाली. गावातले दिवे मालवले. जेवण करून सारे अंथरुणात पडले. तिच्या शेजारी नवऱ्याने डोळे बंद करून अंग बिछाण्यावर टाकले. 7-8 डोळे उघडे ठेवून ती बिछाण्यावर पडली होती. तिला काही समजत नव्हतं. आठवत काहीच नव्हतं. ती घरामध्ये होती. अंगणामध्ये लांबवर वरात ऐकू येत होती. त्या साऱ्यांना तिला बघायचं होतं. नवरा, नवरी, सारी नाचणारी माणसं, सारं तिला बघायचं होतं. मग अचानक नदीवर तिचा नवरा तिला समोर दिसत होता. पण आपण नदीवर कसे गेलो आणि तोंडाला ओठाला कसं लागलं हे सारं काहीच आठवत नव्हतं. पण काहीतरी नक्की झालं होतं. सारा गाव शांत झोपला होता. बाहेर रातकिडे किळ करत होते. तिने डोळे बंद केले. विचार करता करता तिला शांत झोप लागली. अर्धी रात्र संपली असावी. तिचा नवरा कसल्याशा विचित्र आवाजाने खडबडून जागा झाला. नक्की काय असावं? आधी त्याने अंथरुणात हात फिरवून अंदाज घेतला. ती तिथे नव्हती. धडपडत त्याने दिवे लावले. ती खिडकीजवळ उभी होती. दातावर दात आपटत तिने दोन्ही हात खिडकी बाहेर काढले होते. रंजना, हे रंजना, अगं झोप. तिकडे काय करते? नवरा तिच्या जवळ गेला. तिला हलवले. तिचे डोळे लालबुंद तारवटलेले होते. ती रात्रभर झोपली नसावी. त्याने खिडकीतून तिला बाहेर खेचली तशी ती जोराजोरात किंकाळ्या मारायला लागली. शांत वातावरणात तिचा आवाज घुमायला लागला. तसे दचकून सर्वजण उठले. एकत्र जमा झाले. खिडकीजवळ उभी राहून ती समोर पाहून किंचाळत होती. सारा नक्की काय प्रकार कुणाला कळायला मार्ग नव्हता. माणसांमध्ये अंदाज बांधले गेले. सारी लागण असावी. कुणीतरी तिला बादलं असावं. बराच वेळ ओरडून ती आता शांत झाली होती. गप्प एका ठिकाणी बसली होती.
समोर शून्य नजरेने पाहत राहिली होती. ती मध्यरात्र होती. इतक्या रात्री आता नेमकं करावं तरी काय हे कळायला मार्ग नव्हता. तिची भेदक नजर, मोकळे केस आणि सुप्त चेहरा पाहून सगळ्यांना घाम फुटला होता. ती रात्र डोळ्याला डोळा लागेल तरी कसा. रात्र पुढे सरकत होती तसा गारवा आणखी वाढायला सुरुवात झाली. त्याने प्रत्येकाचे डोळे हळूहळू जड व्हायला लागले. पण सारे समोर लक्ष ठेवून होते. ती अजूनही तशीच शांत बसली होती, अगदी निर्जीव बाहुलीसारखी वाटत होती. रात्रीचे 4 वाजले असणार. लवकरच आता पहाट होऊन दिवस सुरू होणार होता. आता तिची लगबग सुरू झाली. सुप्त चेहऱ्याने बघत ती हसली, जणू समोर कोणीतरी तिला बोलावते आहे. पैजणांचा आवाज मंजूळ येत होता. एक थंडगार वाऱ्याची झुळूक सर्वांना जाणवत होती. त्या क्षणाला साऱ्यांचे हात, पाय, नजर जणू बांधल्यासारखे होते. आता तिचं शरीर जरा मोकळं पण जड आणि थकलेलं वाटत होतं. डोळ्यांवरची तार उतरून रस्ता झोपेकडे जात होता. अंग टाकून ती बसल्या जागेवर कलंडली. तसा सगळ्यांनी सुस्कारा सोडला. दुसरा दिवस नेहमीसारखा सुरू झाला. आज ती नेहमीसारखी लगबग नव्हती. सारे घरीच होते. कोणी शेताकडे गेले नव्हते. सूर्य थोडा वरच आला होता. जांभई देत ती उठली. बाहेर खिडकीत पाहिलं. लख्ख उजेड होता. इतका वेळ मी झोपली तरी कशी, ती स्वतःशी म्हणाली. खोलीतून बाहेर आली. सारे घरीच होते. तिच्याकडे बघत होते. ते तिला वेगळंच वाटलं. पण सारं तिला जाणून द्यायचं नव्हतं. सारे अगदी शांत असल्यासारखे दाखवत होते. सारा आवरून ती आरशासमोर गेली. चेहऱ्यावरच्या जखमा पाहून दचकली. नवऱ्याला विचारलं. सारं तिला काहीच आठवत नव्हतं. झालेली रात्र, तो सारा प्रकार कुणाला बोलायचा सुद्धा नव्हता. पण एक प्रकारे सारे काळजीत होते. साऱ्या प्रकारावर उपाय म्हणून कोणीतरी शेजारच्या गावातल्या दिरोबाचं नाव सुचवलं होतं. त्याच्याकडे असल्या प्रकारावर उपाय होते. 90 ओलांडलेला म्हातारा हर प्रकारचा चांगला जाणकार होता.
घरातल्या सुप्त देवांची त्याला बरकत होती असे सारे म्हणायचे. तिचं आवरून झाल्यावर नवऱ्याने तिला शब्द टाकला, बाहेर जायचं आहे. तसं लग्नानंतर घरातून गावातून बाहेर जाण्याची ही तिची दुसरी वेळ. लग्नानंतर 20 दिवसांनी तिच्या छोट्या मावशीच्या मैतावर ती माहेरी गेली. नंतर नाही तो आजचा दिवस उजडला. घरातून उंबरा ओलांडल्यावर मनात हजारो प्रश्न होते. नवऱ्याशिवाय जास्त कोणी बोलत सुद्धा नव्हतं. शांत बसून मनामध्ये प्रश्नांची जुळवाजुळवती करत होती. शेजारचं गाव डोंगराच्या पलीकडे होतं. जाताना वळणदार रस्ता चांगला 2-1.5 तासांचा होता. खडीच्या लांबलचक रस्त्याने वळण चुकवत गेल्यावर जुनाट दगडी पूल यायचा. पुलाखालून गावातून वाहत येणारी नदी डोंगर चिरत जायची. बैलगाडीतून अंतर हळूहळू कापत ते जात होते. अर्धा 1 तासाने गाव मागे राहिलं. 12चा सूर्य आता हळूहळू तापायला सुरुवात झाली होती. बैलजोडी पाय उचलत समोर चालत होती. समोर 10-1 पावलावर नदीचा पूल होता. दगडी ठेवणीतला पूल भला मोठा, उंच आणि 2 डोंगरांच्या निमुळत्या कपारीला जोडणारा होता. डुलके घेणारी बैलगाडी करकर आवाज करत पुलाला लागली. तशी नवऱ्याजवळ टेकून बसलेली मान टाकत निर्जीव कलंडली. आधी त्यांना वाटलं झोपली असावी, पण बैल थांबून फुत्कारायला लागले. पाठीवर काडी वाजवून सुद्धा पुढे जात नव्हते. नवऱ्याने नीट तिला हात लावून पाहिलं. तापाने फणफणत डोळे पांढरे करून ती पडली होती. बैल हलायला तयार नव्हते. जसं समोर काहीतरी उभा आहे त्याला प्रचंड घाबरत होते. त्या प्रसंगाला नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं. वडील मुलाला म्हणाले, बाईला झोळी करून पुढं ने, मी बैलांचं बघतो. त्या दोघांनी अंथरलेली चादर घोंगडी काढली, जमिनीवर अंथरली. त्यात तिला ठेवून दोघांनी 2 टोकाची झोळी बैलगाडीच्या लाकडी खुंट्यावर टांगवत चालायला लागले. तसा दगडी पूल थरथरायला लागला. नदीचा प्रवाह पुरासारखा प्रचंड वाटायला लागला. काही झालं तरी तिला नदीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. कदाचित असा सारा खेळ असावा. काय बी झालं तरी आता थांबू नग, मोठा भाऊ म्हणाला. झोळीतली ती आकडी आल्यासारखी हातपाय मोडत होती. तिच्या हाडांच्या कडकड तुटण्याने किंचाळत तडफडत होती.
तिचा अवतार पाहून ते झपझप पावलं उचलत होते. एव्हाना अर्धा पूल कसाबसा चालून झाला होता. सारं काहीतरी मोठी भुताटकी होती. त्यांनी ओळखलं होतं. ते सरळ चालत होते. फेसाळणारी नदी उभ्या आयुष्यात इतकी भयानक त्यांनी कधीच पाहिली नव्हती. समोर चालते झाल्यावर बैलगाडी सुद्धा त्यांच्या मागे मागे येत होती. तिच्या सावलीखाली बैल सुद्धा नक्कीच बिथरले असावेत. तिच्या आरडाओरडीवर, विचित्र वागण्यावर, शरीराच्या चोळामोळा करण्यावर सुद्धा ते थांबले नाहीत. 12च्या उन्हात तिच्या किंकाळ्यांनी त्यांचे कान भरून आले असावेत. कसेबसे त्यांनी तिला पुलावरून नदीच्या दुसऱ्या काठाला आणले. तशी ती पुन्हा शांत झाली. गाढ झोपून गेली. पुन्हा मागून येणाऱ्या बैलगाडीत त्यांनी तिला टाकलं आणि नाय नाय म्हणता दिरोबाचं घर गाठलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथांचा थरार असाच सुरू राहील. धन्यवाद.